ढोल ताशांचा गजर, शंखनाद आणि शिवगर्जनेनं रायगडचा किल्ला दुमदुमला। निमित्त होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेकाच्या भव्य सोहळ्याचं। राज्यभरातून तब्बल 80,000हून अधिक शिवभक्तांनी रायगडावर उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान मिळवला। शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीनं आयोजित या 2 दिवसीय सोहळ्यात पारंपरिक विधी, पोवाडे, मर्दानी खेळ आणि शाही मिरवणुकीनं उपस्थितांची मनं जिंकली। ढोल ताशांचा गजर, शंखांच्या निनादात आणि शिवगर्जनेसह 352वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडला। या भव्य सोहळ्यासाठी राज्यभरातून 80,000हून अधिक शिवभक्त गडावर दाखल झाले होते। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। किल्ले रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या सोहळ्यास प्रमुख उपस्थित होते। मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, पोलीस अधीक्षक अंचल दलाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती। 2 दिवस चाललेल्या या सोहळ्याची सुरुवात गुरुवारी दुपारी गडपूजनाने झाली। रायगड खोऱ्यातील 21 गावातील नागरिकांनी गडपूजनात सहभाग घेतला। शिरकाई देवीच्या मंदिरात पारंपरिक गोंधळ तर जगदीश्वर मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम रंगला। रात्री राजसदरेसमोर शाहिरांनी पोवाड्यांची तोफ डागली। शुक्रवारी सकाळी 6 वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली। नगारखान्यात ध्वजारोहणानंतर राजसदरेवर शाहिरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली। 10:30च्या सुमारास संभाजीराजेंचे आगमन झाल्यानंतर मेघडंबरीतील शिवपुतळ्याला सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला। त्यानंतर पंचामृत व सप्तगंगा स्नान, पूजन आणि शिवआरती पार पडली। रायगड पोलीस दलाच्या वतीनं महाराजांच्या पुतळ्याला सशस्त्र मानवंदना देण्यात आली। नंतर महाराजांच्या पालखीची भव्य शाही मिरवणूक काढण्यात आली। पारंपरिक वेशातील शिवभक्तांनी मैदानी खेळ, शस्त्र कवायती सादर करत महाराजांना मानवंदना अर्पण केली। शिवराज्याभिषेकानंतर आयोजित महाप्रसादानं सोहळ्याचा समारोप झाला। यावेळी संपूर्ण गडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता। या संपूर्ण सोहळ्यातील हर एक क्षण शिवभक्तांच्या शिवप्रेमाने भारावलेला होता।